नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण जगामध्ये जेवढे न्यूक्लिअर ॲक्सिडेंट झालेले आहेत तर त्या ॲक्सिडेंट पाठीमागं कारणं कोणती आहेत आणि किती ॲक्सिडेंट झालेले आहेत आतापर्यंत या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर पहा, पहिल्यांदा आपण पाहू की न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये ॲक्सिडेंट का होतो. पहा, न्यूक्लिअर रिॲक्टरचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देईन किंवा वर आय बटनवर तुम्हाला या ठिकाणी एक पॉपअप येईन. तर त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. न्यूक्लिअर रिॲक्टरवर बनवलेला आहे मी. न्यूक्लिअर रिॲक्टरचे दोन प्रकार आहेत, न्यूक्लिअर फिशन आणि न्यूक्लिअर फ्युजन. हे दोन्ही व्हिडिओ मी बनवलेले आहेत, ते तुम्ही जरूर पहा. तर हे न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये अडचण काय येते नक्की किंवा प्रॉब्लेम काय येतात. तर पहा, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये आपण वापरतो प्लुटोनियम किंवा युरेनियमचं फ्यूल. युरेनियम ॲटमवर जर न्यूट्रॉन फेकून मारला तर तो युरेनियमचा ॲटम फुटतो. तर फुटल्यानंतर त्याच्यापासून बॅरियम आणि क्रिप्टॉन हे दोन हलके मूलद्रव्य तयार होतात, बॅरियम आणि क्रिप्टॉन, आणि 3 न्यूट्रॉन त्यातून बाहेर पडतात. हे 3 न्यूट्रॉन पुन्हा 3 ॲटमवर जाऊन आदळतात आणि पुन्हा बॅरियम आणि क्रिप्टॉन 3 न्यूट्रॉन त्यातून तयार होतात आणि अशी चेन रिएक्शन तयार होते आणि काही क्षणामध्ये काही टनाचा बॉम्ब फुटून मोकळा होतो. परंतु आता हे बॉम्ब आपल्याला नाही तयार करायचं ना, आपल्याला न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणजे थोडक्यात काय, त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी मिळवायची, आपल्याला विद्युत ऊर्जा मिळवायची आहे. यासाठी बनवलं जातो न्यूक्लिअर रिॲक्टर. आता ह्या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये तीच रिॲक्शन होते जी बॉम्बमध्ये होते, वेगळं काहीच नाही याच्यामध्ये होत. फक्त यामध्ये काय आहे की हे कंट्रोल पद्धतीने होतं. जसं की यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काय होतं की जे न्यूट्रॉन आहेत, आपण 3 न्यूट्रॉन पुढल्या ॲटमवर जाऊन आदळणार आहेत आणि 3 न्यूट्रॉन आदळल्यानंतर तो एक ॲटम फुटणार आहे, पुन्हा 3 न्यूट्रॉन तयार होणार आहेत. म्हणजे यामध्ये चेन रिॲक्शन करणारं कोण आहे? न्यूट्रॉन आहे. तर न्यूट्रॉनला जर आपण कंट्रोलमध्ये जर केलं तर ही चेन रिॲक्शन कंट्रोलमध्ये राहते. म्हणून त्यासाठी असतात कंट्रोल रॉड. तर ही कंट्रोल रॉड जर फेल जर झाल्या तर न्यूक्लिअर ॲक्सिडेंट होऊ शकतो. दुसरं कारण आहे, यामध्ये जे कूलंट फिरवलं जातं, कारण हे जी खूप टेम्परेचर तयार होणार आहे, 5000-6000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तयार होणार आहे. मग हे एवढं टेम्परेचर कुठलाच पदार्थ असा आहे की तो सहजासहजी त्याला स्वीकारू शकत नाही. मग त्यामध्ये वापरलं जातं पाणी, कारण पाणी हा जगामध्ये सगळ्यात उष्णता शोषून घेणारा पदार्थ आहे, म्हणून त्याच्यामध्ये पाणी वापरलं जातं. परंतु याच्यामध्ये न्यूट्रॉन पण आहेत. तर न्यूट्रॉन असल्या कारणामुळं यामध्ये हायड्रोजनला तो ड्युटेरियममध्ये रूपांतरित करतो. पाण्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? H2O. तर त्या हायड्रोजनचं ड्युटेरियममध्ये रूपांतर झाल्यामुळं आपण त्याचं DTO म्हणतो, त्याला D2O. ठीक आहे, कारण ते हार्ड वॉटर इथे. तर हे हार्ड वॉटर ह्या कोर भोवती फिरवलं जातं आणि हेच पाणी आपण बाहेर आणतो. बाहेर आणल्यानंतर हीट एक्सचेंजरमध्ये हे पाणी फिरवलं जातं. हीट एक्सचेंजर म्हणजे काय की त्याला स्टीम जनरेटर पण म्हणतात किंवा हीट एक्सचेंजर पण म्हणतात, कारण आपण दुसरं जे पाणी आहे फिल्टर केलेलं, हे पाणी हीट एक्सचेंजरमध्ये टाकतो आणि त्याच्या भोवती फिरवल्यामुळं, हार्ड वॉटर फिरवल्यामुळे काय होतं की हीट एक्सचेंज होते. म्हणजे हार्ड वॉटरची हीट जी आहे ती नॉर्मल पाण्याला जाते आणि त्या पाण्याची वाफ होते. त्या वाफेवर आपण टर्बाईन फिरवतो. म्हणजे रिॲक्टरमधलं पाणी आणि बाहेरचं पाणी याचा काही संबंध नाही, फक्त हीट एक्सचेंजर पशी तो फक्त त्यांच्या जवळ येतात फक्त ते. परंतु हे पाईपाच्या आतमध्ये असतं हार्ड वॉटर, आणि दुसरं पण पाणी हे पाईपाच्या आतमध्येच असतं. प्रत्यक्षात त्यांचं डायरेक्टली कॉन्टॅक्ट होत नाही. त्याच्यामुळं जे नॉर्मल पाणी आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं रेडिएशन जात नाही आणि हे जे रेडिओ पाणी आहे ते पुन्हा न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये आपण टाकतो, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये पाठवतो. आता न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये पाठवण्यासाठी ते येताना हाय प्रेशर येतं, पण जात त्याचा प्रेशर कमी होतं ना, म्हणून त्याला आतमध्ये ढकलण्यासाठी हाय प्रेशर पंप वापरला जातो. जर हा हाय प्रेशर पंप जर बिघडला तर मग मात्र काय होतं की हे पाणी थोडक्यात कुलंट म्हणून काम करत नाहीये. ते पाणी स्थिर राहणार जर पंप जर खराब जर झाला तर आतमध्ये टेम्परेचर पाण्याला भेटल्यामुळं पाण्याची वाफ होऊन त्याचा ब्लास्ट होऊ शकतो. आणि ब्लास्ट हा साधा नसतो, कारण पाणी बनलेले हायड्रोजन ऑक्सिजन पासून. तर ज्या वेळेला हे थर्मोलिसिस प्रोसेस होते, म्हणजे थोडक्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा होतो आणि एक्सपांड झाल्यामुळं काय होतं की ते ब्लास्ट होतो. म्हणजे थोडक्यात ते वरलं जे रिॲक्टर फुटतो, परंतु हायड्रोजन हा प्युअर फॉर्ममध्ये, ऑक्सिजन पण प्युअर फॉर्ममध्ये, प्लस टेम्परेचर पण आहे. त्यामुळं ज्या वेळेला न्यूक्लिअर रिॲक्टर फुटल्यानंतर पुन्हा एक ब्लास्ट होतो, तो कशाचा असतो? त्या हायड्रोजनचा आणि ऑक्सिजनचा असतो. म्हणजे थोडक्यात रॉकेट एक्सप्लोजन होतं त्याच्यामध्ये. म्हणजे
गॅस थोडक्यात वाफेमध्ये रूपांतर झाल्यामुळं न्यूक्लिअरचा रिॲक्टर फुटतो आणि न्यूक्लिअर रिॲक्टर फुटून पुन्हा एक ब्लास्ट होतो आणि हे रेडिओ गॅस बाहेर फेकले जातात. तर ही जी हाय प्रेशर पंप आहे हा एक त्याच्यामध्ये कारणीभूत आहे न्यूक्लिअर रिॲक्टर मेल्टडाऊन करायला किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर ब्लास्ट करायला. आणि तिसरं कारण आहे ह्युमन एरर, थोडक्यात मानवी चुका. कारण माणसाने जर काय चुकीचं कमांडर दिली तर त्यामुळे सुद्धा न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि अजून पण आहेत, पण मेजर ही कारणं आहेत की ज्याच्यामुळं न्यूक्लिअर रिॲक्टरचा ब्लास्ट होऊ शकतो. तर पूर्ण जगामध्ये आतापर्यंत 29 न्यूक्लिअर ॲक्सिडेंट झालेले आहेत. 29. आणि त्या 29 पैकी एकट्या अमेरिकेमध्ये 13 ॲक्सिडेंट झालेले आहेत. रशियामध्ये 3 झालेले आहेत. जपानमध्ये 3 झालेले आहेत. जर्मनीमध्ये 2 झालेले आहेत. आणि बाकीच्या देशांमध्ये म्हणजे कोणते युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, जेकोस्लोवाकिया, स्पेन, हंगरी, स्वीडन आणि फ्रान्स यांच्यामध्ये एक ॲक्सिडेंट झालेला आहे. सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट अमेरिकेमध्ये झालेले आहेत, युनायटेड स्टेट्समध्ये. तर हे होण्यापाठीमागं ही मेजर कारण आहेत. ह्युमन एरर, त्याच्यानंतर हाय प्रेशर पंप असतो तो बिघडला आणि जे कंट्रोल रॉड आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला. हे 3 मेजर कारणं आहेत. आणि काय वेळेला जर समजा न्यूक्लिअरच्या रिॲक्टरमध्ये जर काही डिफेक्ट जर झाला असेल तर तो एक कारण होऊ शकतो. या व्यतिरिक्त काही दुसरी कारणं नसतात. आणि न्यूक्लिअर रिॲक्टरचा ब्लास्ट झाल्यानंतर त्याचे जे परिणाम असतात ते न्यूक्लिअर बॉम्ब सारखेच असतात. कारण न्यूक्लिअर बॉम्बच येतो एक, फक्त तो कंट्रोल पद्धतीने, ज्यावेळेला तो अनकंट्रोल होणार आहे त्यावेळेला ते बॉम्बमध्ये रूपांतर होणार आहे त्याचं. तर हे कधी कधी झाले बा, हे मी आता तुम्हाला सांगतो. तर पहिला ॲक्सिडेंट झाला बा कॅनडामध्ये 1952 मध्ये. दुसरा रिॲक्टरचा स्फोट झाला म्हणजे मेल्टडाऊन झाला तो म्हणजे सोव्हिएत युनियन, म्हणजे त्यावेळेचा सोव्हिएत युनियन आताचा रशिया, 1957 मध्ये. दुसरा 1957 मध्येच UK मध्ये म्हणजे आता ग्रेट ब्रिटन म्हणजे युनायटेड किंगडम म्हणतात त्याला आपण, त्या ठिकाणी झाला. ॲक्सिडेंट म्हणजे मायनर ॲक्सिडेंट होते, हा काही जास्त मोठा नव्हता, त्याच्यामुळे काही माणसं वगैरे काही जास्त मरलेले नाहीत, मायनर होते ॲक्सिडेंट हे दोन्ही पण. आणि तिसरा जो झाला तर 3 जानेवारी 1961 मध्ये हा अमेरिकेमध्ये झाला. यामध्ये 3 लोक इन्स्टंटली मारली गेली आणि $22 मिलियन एवढा त्याच्यामध्ये त्यांचा लॉस झाला, खर्च झाला त्यांना. यानंतर 5 ऑक्टोबर 1966 मध्ये हे पण US मध्येच ॲक्सिडेंट झाला पहा. यामध्ये सुद्धा $132 मिलियन त्यांना तोटा झाला आणि यामध्ये कोणी मरलं नाही. त्यानंतर 21 जानेवारी 1969 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये हा प्रॉब्लेम झाला, न्यूक्लिअर मेल्टडाऊन झाला होता, कूलंटचा प्रॉब्लेम आला होता याच्यामध्ये, म्हणजेच पंप खराब झाला होता. तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी काही डेटा दिलेला नाही. त्यानंतर 7 डिसेंबर 1975 मध्ये जर्मनीमध्ये, ईस्ट जर्मनीमध्ये हा प्रॉब्लेम झाला. यामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये इलेक्ट्रिकलचा प्रॉब्लेम झाला होता, फायर लागले म्हणजे आग लागली होती. आणि त्यामुळं काय झालं, आग लागल्यामुळं इलेक्ट्रिक सप्लाय खंडित झाला आणि त्यामुळं कूलंटचा प्रॉब्लेम आल्यामुळं पंप बंद झाल्यामुळं कूलंटचा प्रॉब्लेम आला. म्हणजेच हे हार्ड वॉटर जे फिरत होतं ना त्याचा प्रॉब्लेम आला आणि पंप बंद झाल्यामुळं न्यूक्लिअर रिॲक्टर मेल्टडाऊन झालं. याच्यामध्ये $443 मिलियन त्यांना लॉस झाला. त्यानंतर 5 जानेवारी 1976 मध्ये जेकोस्लोवाकिया, यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम तेच झाला पहा की यामध्ये प्रॉब्लेम काय झाला की फ्यूल रॉडमध्ये प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळं न्यूक्लिअर रिॲक्टर खराब झाला होता. यामध्ये 2 माणसं मारली गेली होती आणि $1700 मिलियन यांना तोटा झाला होता. यानंतर 3 माईल आयलँड 1979, यामध्ये कूलंटचा प्रॉब्लेम झाला होता, कारण जे मोटर आहे त्या मोटरमध्ये प्रॉब्लेम झाला होता आणि हा मात्र खूप मोठा ॲक्सिडेंट होता. त्याला डिझास्टरमध्ये गणलं गेलेलं आहे आणि एकूण $2400 मिलियन यांना त्यावेळेला प्रॉब्लेम झाला होता आणि खूप लोक इव्हॅक्युएट केली होती त्या प्रदेशातून. यानंतर 15 सप्टेंबर 1984 मध्ये हा सुद्धा अमेरिकेतच झाला होता आणि यामध्ये जे सेफ्टी व्हायलेशन झालं होतं थोडंसं आणि ऑपरेटरकडून थोडंसं प्रॉब्लेम झाला होता आणि यामध्ये $110 मिलियन त्यांना लॉस झाला होता. याचबरोबर 9 मार्च 1985 मध्ये अमेरिकेमध्येच हा प्रॉब्लेम झाला होता.
यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट होतं, म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टरमध्येच प्रॉब्लेम झाला होता. यामध्ये $1830 मिलियन यांना तोटा झाला. त्यानंतर 11 एप्रिल 1986 अमेरिकेमध्येच हा पण प्रॉब्लेम झाला होता. तर यामध्ये इमर्जन्सी शटडाऊन केलं आणि यामध्ये $1000 मिलियन त्यांना तोटा झाला. आणि यानंतरचा सगळ्यात मोठा ॲक्सिडेंट झाला होता, म्हणजे डिझास्टर झाला होता मोठा, तो म्हणजे 26 एप्रिल 1986 चेर्नोबिलमध्ये. आणि हा म्हणजे त्यावेळेचा सोव्हिएत युनियनमध्ये आणि आत्ताच्या युक्रेन देशामध्ये आहे चेर्नोबिल. तर यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे न्यूक्लिअर ब्लास्ट झाला होता याच्यामध्ये. ते न्यूक्लिअर रिॲक्टरचा ब्लास्ट झाला होता आणि यामध्ये म्हणजे 30 लोकं इन्स्टंटली मारली गेली आणि $6700 मिलियन यांना तोटा झाला होता. आणि जवळजवळ 4000 लोकांना कॅन्सर झाला होता ह्या घटनेमुळं. त्यानंतर 4 मे 1986 वेस्ट जर्मनीमध्ये हा प्रॉब्लेम झाला होता. यानंतर 9 डिसेंबर 1986 अमेरिकेमध्ये पुन्हा एक प्रॉब्लेम झाला पहा, की याच्यामध्ये 4 वर्कर मारले गेले. पाईपलाईन त्यामुळे ब्रेक झाली होती हार्ड वॉटरची. त्यानंतर 31 मार्च 1987 अमेरिकेमध्ये पुन्हा प्रॉब्लेम झाला, की एमर्जन्सी शटडाऊन केलं आणि कूलिंगचा प्रॉब्लेम आला होता, म्हणजे मोटर खराब झाली होती. यामध्ये सुद्धा त्यांना $400 मिलियन तोटा झाला. आणि नंतर 19 डिसेंबर 1987 अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये प्रॉब्लेम झाला होता. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रॉब्लेम झाला होता, न्यूक्लिअर मेल्टडाऊन झालं होतं आणि $150 मिलियन याच्यामध्ये तोटा झाला त्यांना, म्हणजे याच्यामध्ये मरलं नाही कोणी. त्यानंतर 17 मार्च 1989 अमेरिकेमध्येच पुन्हा प्रॉब्लेम झाला. यामध्ये जे रिॲक्टर आहे त्यांना क्रॅक गेले आणि हिटिंगमुळे प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे इमर्जन्सी शटडाऊन केलं. $120 मिलियन तोटा झाला. 19 ऑक्टोबर 1989 स्पेनमध्ये हा प्रॉब्लेम झाला होता. यामध्ये आग लागली होती रिॲक्टरमध्ये आणि त्यामुळं पूर्णपणे कूलिंग सिस्टीम बाधित झाली. कारण आग लागली म्हणजे इलेक्ट्रिसिटी खराब झाली. इलेक्ट्रिसिटी खराब झाली म्हणजे पंप खराब झाला. पंप खराब झाला म्हणजे आतमध्ये कूलिंग जे पाणी आहे, कूलर जो आहे म्हणजे D2O आहे, तो हार्ड वॉटर काय आतमध्ये जाणार नाही. आतमध्ये गेलं नाही की मेल्टडाऊन होणार. यामध्ये सुद्धा कोणी मरलं नाही, पण $220 मिलियन त्यांना तोटा सहन करावा लागला. त्यानंतर मार्च 1992 रशियामध्ये हा प्रॉब्लेम झाला होता. त्यांनी काय डेटा दिलेला नाही. त्यानंतर 20 फेब्रुवारी 1996 अमेरिकेमध्ये पुन्हा प्रॉब्लेम झाला. यामध्ये एमर्जन्सी शटडाऊन केलं. न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये प्रॉब्लेम झाला आणि यामध्ये $254 मिलियन एवढा त्यांना तोटा झाला. त्यानंतर 2 सप्टेंबर 1996 फ्लोरिडामध्ये म्हणजे अमेरिकेमध्येच पूर्ण प्रॉब्लेम झाला आणि हे झालं होतं पुन्हा एमर्जन्सी शटडाऊन केलं. यामध्ये $384 मिलियन तोटा झाला. त्यानंतर 30 सप्टेंबर 1999 जपानमध्ये प्रॉब्लेम झाला. यामध्ये पहा, जपानमध्ये काय झालं की रेडिएशन लीक झालं. यामध्ये 2 लोकं मारली गेली आणि $54 मिलियन त्यांना तोटा झाला, म्हणजे हे सगळं दुरुस्त करायला. यानंतर 10 एप्रिल 2003 हंगरीमध्ये प्रॉब्लेम झाला होता पहा. यामध्ये सुद्धा न्यूक्लिअर रिॲक्टर मेल्टडाऊन झालं होतं. यानंतर 9 ऑगस्ट 2004 जपानमध्ये प्रॉब्लेम झाला होता. यामध्ये स्टीम एक्सप्लोजन झालं होतं आणि यामध्ये 4 लोकं मारली गेली होती, 7 लोकं जखमी झाली होती. $9 मिलियन त्यांना पुन्हा खर्च आला, म्हणजे हे सगळं दुरुस्त करायला. त्यानंतर 25 जुलै 2006 स्वीडनमध्ये प्रॉब्लेम झाला होता. यामध्ये सुद्धा न्यूक्लिअर रिॲक्टर मेल्टडाऊन झालं होतं आणि भरपूर त्याच्यामध्ये एक फेल होत गेलं. न्यूक्लिअर रिॲक्टरचा प्रॉब्लेम झाला, कूलिंगचा प्रॉब्लेम झाला आणि याच्यामध्ये माणसं नाही मरली, पण $100 मिलियन त्यांना तोटा झाला. त्यानंतर सगळ्यात मोठा हा ॲक्सिडेंट आहे पहा, जपानमध्ये झाला. 11 मार्च 2011 फुकुशिमामध्ये हा प्रॉब्लेम झाला होता. यामध्ये भूकंप झाला होता. भूकंप आल्यामुळं ते न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये पाणी घुसलं आणि त्याचे जे काही जनरेटर होते ते जनरेटर पाण्याखाली गेल्यामुळं इलेक्ट्रिसिटी खराब झाली. इलेक्ट्रिसिटी बंद झाली म्हणजे कूलिंग जे पंप असणार आहे, प्रेशर पंप असणार आहे, हाय प्रेशर पंप, तो पंप बंद झाला म्हणजे कूलिंग आतमध्ये जाणारच नाही, कूलिंग वॉटर. त्यामुळं न्यूक्लिअर रिॲक्टर मेल्टडाऊन झाला आणि यामध्ये हे जे समुद्राचं जे पाणी आलं होतं आतमध्ये, त्या समुद्राच्या पाण्यामध्ये ब्लास्ट झाल्यामुळे हे रेडिएशन आहे ते पाण्यामध्ये मिक्स झालं आणि ते अजून पाणी तिथंच आहे अजून.
ते त्यांनी अडवलं पाणी, समुद्रात जाऊन नाही दिलं, परंतु ते पाणी अजून तिथंच आहे आणि त्याच्यावर अजून पैसे चालू आहे, अजून खर्च चालू आहे जपानचा. त्यानंतर सगळ्यात शेवटचा झाला, त्यानंतर एकही झालेलं नाही. 12 सप्टेंबर 2011 फ्रान्समध्ये यामध्ये एक माणूस मारला गेलेला आहे. तर एकंदरीत पूर्ण जर विचार जर केला तर न्यूक्लिअर रिॲक्टर बांधल्यापासून त्यांनी जी वीज दुसऱ्यांना विकली, ब्लास्ट झाल्यानंतर जेवढा खर्च होतो का तो कितीतरी पटीने जादा आहे. $1 मिलियन सगळा खर्च आहे हा सगळ्यांचा. आणि त्यांनी वीज किती विकली, त्याच्यातून त्यांना खर्च किती, बांधायला किती खर्च झाला, आणि त्याच्यानंतर ब्लास्ट झाल्यानंतर पूर्ण टोटल किती खर्च झाला. हा जर खर्च जर काढला तर हे न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट पूर्णपणे तोट्यात आहे. म्हणजे बँक करप्ट केलेले त्यांनी. त्याच्यामुळं याचा अवघड आहे खूप. तरी पण लोक ह्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. कारण काय माहिती का, न्यूक्लिअर रिॲक्टर जर आपल्याला जर टेक्नॉलॉजी कळली तर आपण बॉम्ब बनवू शकतो. आणि न्यूक्लिअर बॉम्बमध्ये सगळ्यांना इंटरेस्ट आहे. न्यूक्लिअर रिॲक्टरमधून वीज काढणे ती विकणे त्याच्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही आहे. न्यूक्लिअर बॉम्बमध्ये इंटरेस्ट आहे. म्हणून हे सगळं खटाटोप चालू आहे. म्हणजे आपण आहे ना, आपली माणसं मारू रेडिएशनने, पण बॉम्ब मात्र बनवूनच ठेवू. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.